मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। इंडिया आघाडीचा आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर धडक मोर्चा। इंडिया आघाडीचे खासदार मोर्चात सहभागी होणार। निवडणूक आयोगाने मतांची चोरी केल्याचा राहुल गांधींचा आरोप। केंद्रीय निवडणूक आयोगाचं काँग्रेस खासदार जयराम रमेश यांना पत्र। निवडणूक आयोगाकडून दुपारी 12 वाजता खासदारांना भेटीची वेळ, फक्त 30 व्यक्तींना भेटण्यासाठी परवानगी। दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर बॅरिकेटिंग, संसद परिसरातही मोठा बंदोबस्त तैनात। कर्नाटक, बिहार आणि महाराष्ट्र निवडणूक आयोगाची राहुल गांधींना नोटीस। मत चोरीच्या आरोपांसंदर्भात 10 दिवसात शपथपत्र देण्याचे निर्देश, अन्यथा कारवाईची शक्यता। ईव्हीएम हॅक करून दाखवा। निवडणूक आयोगानं 4 वेळा खुलं आव्हान दिलं होतं, मात्र विरोधक फक्त आरोप करतात, आयोगाला सामोरे जात नाहीत। राहुल गांधींच्या आरोपांनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं प्रत्युत्तर। राज्यभरात ठाकरेंच्या शिवसेनेचं सरकार विरोधात जन आक्रोश आंदोलन। भ्रष्ट मंत्र्यांमुळे राज्याची बदनामी होत असल्याचा आरोप। मुंबईतील आंदोलनात उद्धव ठाकरे सहभागी होणार। विधानसभेवेळी 160 जागा जिंकून देण्याची ऑफर होती, शरद पवारांचा मोठा दावा। तर पवारांनी आधीच याबाबत तक्रार का दिली नाही, हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय। फडणवीसांची खोचक टीका। संजय राऊतांचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। 21 जुलैपासून माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? राऊतांचा पत्रातून शहांना सवाल। दादरमधील कबूतरखान्यावर बीएमसीकडून पुन्हा ताडपत्री। आंदोलकांनी हटवलेली ताडपत्री पुन्हा लावली। कबूतरखाना परिसरात पोलीस बंदोबस्तही तैनात। कबुतरांना सकाळी 6 ते 8 हे 2 तास खाद्य देण्याची परवानगी द्या। दादरमधील कबूतरखाना ट्रस्टची मागणी। परवानगी मिळेपर्यंत कबुतरांना खाद्य न घालण्याचं ट्रस्टकडून आवाहन। धर्माविरुद्ध निकाल गेला तर कोर्टालाही मानणार नाही। वेळ आली तर कबुतरांसाठी शस्त्र उचलू। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनीची चिथावणी। तर जैन समाजाच्या आंदोलनाला मराठी एकीकरण समिती उत्तर देणार। सांगली जिल्ह्यात भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार। येत्या काळात आणखी 2 ते 3 घटना घडणार, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा। कल्याण डोंबिवलीत 15 ऑगस्टला चिकन मटण शॉप बंद ठेवण्याचे आदेश। तर मी स्वतः स्वातंत्र्य दिनी मांसाहाराची पार्टी करणार, हिंमत असेल तर अटक करून दाखवा, जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान। दहीहंडी सराव शिबिरात प्रचाराचा जोर। युवा मतदारांना आकर्षित करण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न। जांभोरी मैदानाबाहेर सर्वच राजकीय पक्षांची बॅनरबाजी। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात हिंदीत पूजा सांगितल्याचा दावा। 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका कुटुंबासाठी हिंदीत पूजा। परराज्यातील काही भाविकांसाठी फक्त पूजेची माहिती हिंदीतून सांगितली, मंदिर समितीचं स्पष्टीकरण। नागपुरात माजी काँग्रेस मंत्र्याच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्याचाच मोर्चा। सुनील केदार यांच्या अटकेसाठी काँग्रेसचेच मुजीब पठाण आक्रमक। मुख्यमंत्री फडणवीस आज लातूर दौऱ्यावर। फडणवीसांच्या हस्ते गोपीनाथ मुंडेंच्या पूर्ण कृती पुतळ्याचा अनावरण सोहळा। पत्रिकेत उपमुख्यमंत्री शिंदेंसह अजित पवारांचंही नाव। कोल्हापुरातील महादेवी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। महादेवीला वनतारामधून पुन्हा नांदणीत आणण्याच्या कायदेशीर पर्यायाची माहिती कोर्टाला दिली जाणार। पुढचं युद्ध लवकर होऊ शकतं, तयार राहावं लागणार। संपूर्ण देशाला एकत्र येऊन लढायचं आहे, भारतीय लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांचं वक्तव्य। केरळहून दिल्लीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचं रात्री चेन्नईत इमर्जन्सी लँडिंग। विमान तासभर हवेत घिरट्या घालत होतं। विमानात असणाऱ्या खासदार केसी वेणुगोपाल यांची माहिती। पुण्यात पुन्हा हुंडाबळी। 20 लाखांच्या मागणीनंतर स्नेहा झेंडगेची आत्महत्या। तर वैष्णवी हगवणे प्रकरणातून समाजानं कोणताही धडा घेतलेला दिसत नाही, रोहित पवारांचं ट्विट। श्रावणी सोमवार निमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची अलोट गर्दी। भाविकांकडून काल रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला सुरुवात।
राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय. पुढील काही दिवस राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात बुधवारपर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी.